माझा नवरा पुढे मारून टाकला माझ्या नवऱ्याला 100% तिनेच मारून टाकली. एकतर पहिल्यांदा त्याचं मर्डर केलेलं असणार आहे आणि तिथं आणून अडकवलेलं असणार आहे त्याची का त्यांची जी बायको राहते ती मोबाईल दुकानच्या मागेच राहते. या मेजरला वाटतं की त्यांचं अफेअर होतं, हा तिला घेऊन फिरला वगैरे वगैरे. मग त्याचा मोबाईल, त्याचं घड्याळ, त्याची चप्पल, त्याचा शर्ट यावरून आम्ही त्याची ओळख. सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील सैफुल येथील पाटील नगर फॉरेस्टमध्ये एका 26 वर्षीय तरुणाचा कुजलेला मृतदेह सागवानी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृत तरुणाचे नाव सचिन माने असून तो एका बॉडी बिल्डर युवक म्हणून ओळखला जात होता. त्याचे विजापूर नाक्यावर मोबाईलचे दुकान होते. मृतदेह आढळल्या वेळी तो अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. शरीराची हाडे वेगवेगळ्या अवस्थेत पडलेली होती. शेजारी त्याचा मोबाईल, हेडफोन आणि घड्याळ पडलेले सापडला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात आता मोठा खळबळजनक आरोप समोर आलाय. मयत सचिन माने यांच्या पत्नी आणि भावाने मेघना चौधरी नावाच्या महिलेवर आणि तिच्या पतीवर, जो मेजर म्हणून काम पाहतोय, सचिन माने यांची विजापूर नाक्यावरील दुकानातच सपना चौधरी या महिलेशी मैत्री झाली होती, जी नंतर प्रेमात रूपांतरित झाली होती. ही बाब सपना चौधरी यांच्या पतीला मेजरला समजली होती. त्यानंतर सचिन माने सुमारे 10 दिवसापासून बेपत्ता होता. शोध घेत असताना त्याचा मृतदेह आज काटेरी झुडपात सापडला आहे. नातेवाईकांचा दावा आहे की सचिन माने यांनी शेवटचा फोन कॉल सपना चौधरी यांनाच केला होता. त्यामुळे ही हत्या की आत्महत्या अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. माने कुटुंबियांनी पोलिसांकडे मोठी मागणी केली आहे की मेजर आणि मेघनाथ चौधरी या पती पत्नीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी. पोलिसांकडून सध्या तपास सुरू असून फॉरेन्सिक रिपोर्ट, कॉल डिटेल्स आणि इतर पुराव्यांच्या आधारे सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे. ही घटना सोलापूर शहरात खळबळ माजवणारी ठरली असून पोलीस तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. याचे अपडेट आम्ही देत राहू. तुम्ही पाहत राहा सोलापुरी कट्टा न्यूज. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. माझ्या भावाचं आज दुःखद निधन झालेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही मिसिंग तक्रार दाखल केलेली होती विजापूर नाका पोलीस चौकी येथे. त्यानंतर 12 तारखेला त्याच्या दुकानामध्ये काय भांडण झालं होतं, तक्रार झालेली होती. तक्रार त्या मेजर बरोबर झालेली होती. मेजरचं नाव मोहन मारुती चौधरी आणि महेश दत्तात्रय जाधव हे असे 2 व्यक्ती आहेत. त्यांच्यावर आम्हाला संशय होता. त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला 18 तारखेला तक्रार दाखल केलेली होती. माझा भाऊ 14 तारखेपासून मिसिंग होता आणि त्या संदर्भात आम्ही पोलिसांच्या मागे लागून त्याची चौकशी व्हावी, त्या लोकांना बोलवून घ्यावं, या पद्धतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करा अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं. पण आज दिनांक 26 तारखेला काल आम्हाला संध्याकाळी 26 तारखेला संध्याकाळी सीडीआर आला. सीडीआर वरून कळालं की लोकेशन सैफुलच्या मागे, त्याच्या दुकानच्या मागे पाटील नगर येथे भेटलं आणि तिथं आम्ही तपास करत म्हणजे आम्ही तिथं चौकशीला गेलो असता आम्हाला त्याची गाडी आढळली. मग रात्री तिथं आम्ही सगळीकडे आसपास चौकशी केली, तिथं कोणी हा व्यक्ती आलेला आहे का वगैरे वगैरे. मग सकाळी गेल्यानंतर परत आम्ही जेव्हा तपासणी करायला सुरुवात केली, पोलिसांना फोन केला. पोलीस पण आमच्या सोबत होते. त्यावेळेला तिथं मागे एक पत्रा शेड होता. पत्रा शेडच्या मागे वनविहार आहे. तिथे एक पत्र्यातून एक जागा जात होती. तिथं स्मेल यायला सुरुवात झाली. तिथं आम्ही जाऊन बघितलं तर काय तर डेड बॉडी होती आणि ती डेड बॉडी पूर्णपणे डिकम्पोज झालेली होती आणि त्याच्या गळ्यामध्ये पाईप लावलेला होता आणि त्या पाईपला गाठी वगैरे काहीही नव्हत्या. आणि आजूबाजूला ज्या वस्तू पडलेल्या होत्या, त्याचा मोबाईल, त्याचा चप्पल, त्याच्या घड्याळ, त्यावरून आम्हाला ओळख पटली की हा आमचा भाऊ आहे आणि त्याचा 100% घातपात झालेला आहे. ज्या व्यक्तींच्या विरोधात आम्ही तक्रार दिलेली आहे त्या व्यक्तींच्या विरोधात आम्ही वारंवार पोलिसांना सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला, आत्ताच्या आत्ता गुन्हा दाखल त्यांनी करायलाच पाहिजे आणि त्यांना अटक करायला पाहिजे आणि त्यांची पूर्ण चौकशी करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. चौधरी आणि तुमच्या भावाची काय नातं आहे, काय चौधरीची जी बायको आहे
मेघना चौधरी ही मोबाईल दुकानमध्ये यायची जायची, त्यांचं काय रिलेशन आहे आम्हाला माहित नव्हतं. नंतर जेव्हा आमचा भाऊ मिसिंग झाला 14 तारखेला, मला 17-18 तारखेला त्या दोघांचे पण फोन आले. त्या तिचा नवरा जो कोणी मेजर आहे मोहन चौधरी आणि त्याचा भाऊ जो महेश जाधव म्हणून आहे, त्या दोघांचे मला फोन आले. आमच्या घरचं वाटोळं केलं, आमचं नुकसान केलं, तुमच्या भावाला समजावून सांगा, नाहीतर काय खरं नाही, असं तसं त्यांनी आम्हाला भाषा वापरली. त्यावरून आम्हाला संशय आला. त्याआधी आम्हाला काही माहित नव्हतं ह्याबद्दल. नंतर आम्ही मग पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, त्यांना बोलवण्यात आलं. त्यावेळेस त्यांनी खोटं बोलले की आम्ही काही केलेलं नाही वगैरे वगैरे. पण आम्हाला आता आमच्या भावाची डेड बॉडी सापडलेली आहे आणि ती अशा अवस्थेत आहे की त्याचं मर्डरच झालेलं आहे. 100% त्याचा घातपात झालेला आहे. तर त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे आणि त्यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे, हे मी तुम्हाला 100% सांगतो. कारण का त्याच्या गळ्यामध्ये जे पाईप आहे त्या पाईपला गाठी नाहीत, काय नाहीत, त्याला आणून अडकवण्यात आलेलं आहे. आणि जे झाड आहे त्याच्या हाईटच्या लेवलचं एवढा झाड आहे. हा बॉडी बिल्डर होता. तुम्ही त्याच्या स्टेटसला बघू शकता, इंस्टाग्राम बघू शकता, त्याची बॉडी कशी आहे काय आहे. त्याला 10-12 लोकांनी चांगलं त्याची एकतर पहिल्यांदा त्याचं मर्डर केलेलं असणार आहे आणि तिथं आणून अडकवलेलं असणार आहे. त्याची गाडी तिथंच जवळपास भेटलेली आहे. यावरून 100% आम्हाला वाटतंय की त्याचा मर्डर झालेला आहे. या लोकांची कसून चौकशी व्हायला पाहिजे. त्या संदर्भात मी आताच आमदार जे आहेत आपले देवेंद्र कोटे यांना पण निवेदन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यालाही निवेदन देणार आहे, गृहमंत्र्यालाही निवेदन देणार आहे की या संदर्भात सखोल चौकशी व्हायला पाहिजे. मेजर जे आहेत ते पंढरपूरचे आहेत. त्यांचा भाऊ जो आहे तो मोहोळचा आहे आणि इथं त्यांची जी बायको राहते ती मोबाईल दुकानच्या मागेच राहते. आणि तिचं आणि याचं काय अफेअर आहे का नाही आम्हाला याची कल्पना नव्हती. पण हे या मेजरला वाटतं की त्यांचं अफेअर होतं, हा तिला घेऊन फिरला वगैरे वगैरे. मग बायको इथं आणून सोडायचीच कशाला, आमचा त्याच्याशी संबंध नव्हता. मग त्याच्या पद्धतीने त्यांनी संशय घ्यायला सुरुवात केली. 4 चौघात तो बोलला देखील आहे की बाबा याला समजावून सांगा, नाहीतर याचं काय खरं नाही वगैरे वगैरे. आणि त्यातनं आम्हाला असं वाटतं की त्यानेच याचा घातपात केलेला आहे. आणि 10 दिवसानंतर आम्हाला त्याची बॉडी सापडते. त्या बॉडीची अवस्था इतकी विचित्र झालेली आहे की त्याला आम्हाला म्हणजे त्याची ओळख देखील पटवता येत नव्हती. त्याचा मोबाईल, त्याचं घड्याळ, त्याची चप्पल, त्याचा शर्ट यावरून आम्ही त्याची ओळख पटवलेली आहे. इतकी भयंकर अवस्था त्याच्या बॉडीची झालेली होती, इतकं भयंकर त्याच्या बरोबर घडलेलं आहे. तर त्या संदर्भात आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे आत्ताच्या आत्ता ताबडतोब. नवरा आणि तिचा भाऊ, तिच्या घरच्यांनी नवऱ्याला मारून टाकले. माझा नवरा मरणारातला नाही. शेवटचा फोन तिचाच आहे. चौकशी करा तुम्ही. पोलीस इतके दिवस काय करते, इतके दिवस सीसीटीव्ही का चेक केलं नाही. 10 दिवसाच्या वर झालं कंप्लीट करून. काय केलं इतके दिवस? पोलीस लोक काय केलं त्यांनी इतके दिवस? चांगलं खायला नाही, पोरीचं लफडा आहे. याच्यामध्ये एक महिलेचं नाव येतोय. त्यांचा तुमच्या नवऱ्याचं काय म्हणजे काय होता, कशामुळे झाली भांडण, ती माझ्या नवऱ्याच्या मागे लागली होती ती बाई. काय नाव त्यांचं? मेघना मोहन चौधरी. आणि तिच्या नवऱ्याजवळ आमच्या ह्याचं स्वप्नीचं फोन ते काहीच म्हणत नाही. तिच्या नवऱ्याने सगळं फोन करून तिला सांगितलं. आम्हाला माहितच नव्हतं हे सगळं काय. तिचा नवरा फोन केल्यानंतर तेव्हा व्याप बाईचं निघाला नाव होता. माहित. त्याची काय बोलणं झालं तुमच्याबरोबर? आम्ही मस्त मध्ये 2 जण जेवण केलं होतं. दुपारी मी लवकर येतो, कल्ले जिमला जातो मी. संध्याकाळी मला कैरीची चटणी करून ठेव, मला जेवण जात नाही, मी लवकर येतो. आज घरी एवढं बोलून घरातून गेले हो.